हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर सकाळची काही कामं पटकन आवरली आणि आता मला जायचे आहे शेतात, कारण शेतात भरपूर कामांची सुरुवात झाली आहे. तर फायनली आले आहे शेतात. तर शेतात साफसफाईचं काम चालू आहे. तर त्यासाठीच झाडू वगैरे घेतला, तसेच विडासुद्धा ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे सफाई करण्यासाठीच्या, तर त्या घेतल्या आणि आता फायनली मी माझ्या कामाला निघाले आहे. तर ह्याच रस्त्याने आले होते आणि आता ह्याच रस्त्याने मी जात आहे. तर समोरच ट्रॅक्टरसुद्धा नांगरत आहे. तर सर्वांच्या शेतात आता हेच काम चालू आहे. कोणी म्हणजे साफसफाई करतं आहे, तर कोणी नांगरतं आहे, तर कोणी काटे वगैरे असतात तर ते जाळत आहे. तर ह्याच रस्त्याने आले होते आणि पाणी इथं ठेवले होते, तर ते आता घेऊन पुढे जाणार आहे. तर आमच्या आहोंनी आज बैलजोडी म्हणजे नांगरण्यासाठी जुंपली आहे. तर त्यांच्यासाठीच हे पाणी घेतलं आहे, कारण ते सकाळपासून आले आहेत आणि त्यांना आता तहान लागली असेल, तर त्यासाठीच. आणि हे काटे आहेत, तर हे काल आम्ही म्हणजे तोडून इकडं गोळा केले, जेणेकरून ते नंतर त्याला आग लावून जाळता येईल. तर त्यासाठी तर पहा इथं ते म्हणजे काम करत आहे आणि मला पाहून ते आता म्हणजे झाडाजवळ जाऊन बसले, कारण त्यांना खूप तहान लागली आहे आणि सोबतच आहे आमची बैलजोडी. तर फायनली त्यांना पाणी वगैरे दिले आणि मी सुद्धा माझ्या कामाला सुरुवात केली. तर त्यांनी जे म्हणजे काडे-कुडे म्हणजे नांगरून थोडं वर केले होते, तर ते मला झाडू मारून गोळा करून ते झाडायचे होते, कारण खूप पालापाचोळा पडलेला असतो. म्हणजे पूर्ण वर्षभर तिथंच ते पाचोळा म्हणजे गोळा होऊन साचून राहतं. तर ते आता झाडू वगैरे मारून त्याला साफ करायचे असते. नंतर मग जेव्हा नांगरणं होईल, तर तेव्हा काही काढताच येणार नाही. तर त्यासाठी आणि लगेच गोळा केलं की मी पटकन म्हणजे जाळून देत होते, कारण की कधीही पाऊस येईल आणि त्यामुळे तो कचरा जो आहे तर तो ओला होईल आणि पुन्हा त्याला म्हणजे जाळ लागणार नाही. तर त्यासाठीच. आणि बांधावरती हे अशा प्रकारचे झाडं आहेत आणि त्यामुळे ना म्हणजे थोडं थकवा आला किंवा ऊन जास्त झालं म्हणजे वाटलं, तर ह्या झाडांखाली जाऊन बसता यावं, तर ह्यासाठीच. आणि कडुलिंबाचं झाड आहे, तर ह्या झाडाची सावली तर तुम्हाला माहितीच आहे किती म्हणजे थंडावा गारवारा देते. तर त्याच पद्धतीने मी थोडं काम करत होते आणि फायनली थोडं सावलीमध्ये येत होते. तर सर्वांच्या शेतात आता हेच कामं चालू आहे. जसं आमच्या शेतात म्हणजे माझं साफसफाईचं काम चालू आहे, तर तसंच शेजारच्या म्हटलं किंवा सर्वांच्या शेतात हेच चालू आहे. तर काहींचं म्हणजे नांगरून वगैरे झालं आहे, आता फक्त वाट आहे ती पावसाची. तर आमच्याच सुद्धा शेतात नांगरणं झालं आहे, पण इकडे जी मी झाडू मारत आहे तर तेच बाकी आहे, कारण ते थोडं कडक जमीन आहे आणि त्यामुळे त्या जमिनीत म्हणजे कल्टी नीट बसणार नाही. तर त्यासाठीच म्हणजे म्हणजे पहिला पाऊस पडणार, तर तेव्हा नांगरून होईल. तर हे माझी जाऊ आणि दादा आहेत, तर ते सुद्धा थकले आहेत आणि तेही झाडाखाली म्हणजे सावली बसले आहेत. तर पिण्याचं पाणीसुद्धा सोबतच आहे, कारण खूप तहान लागते आणि बैलजोडीलासुद्धा थोडा आराम हवा आहे. तर त्यासाठीच त्यांनासुद्धा थोडं उभं केलं आहे. आणि माझं काम इकडं म्हणजे कंटिन्यू आहे, कारण ना नंतर 11-12 वाजेपर्यंत खूप ऊन लागतं, तर त्यामुळे. आणि वारा तुम्ही पाहू शकता खूपच छान पद्धतीने. सावलीत एकदा बसलं की उठायलाच म्हणजे होत नाही, बसूनच राहावं असं वाटतं. पण काय करणार, काम तर करावंच लागणार आहे. तर अशाच पद्धतीने माझं हे काम आज दिवसभर म्हणजे चालूच असणार आहे. तर बरंचसं काम झालंसुद्धा आहे. तर झाडू वगैरे साफसफाई करून भारी वाटतं. आता फक्त नांगरणं बाकी आहे आणि तेही पाणी आलं की लवकरच होईल. तर इकडं आमच्या ताई साफसफाई करत आहे आणि इकडं मी, असं आमचं दोघींचं काम चाललेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून मलासुद्धा म्हणजे नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढेल. तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.